नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. 3 महत्त्वाच्या नेत्यांची कर्जमाफीबद्दलची वक्तव्य चर्चेत आहेत. एक श्री अब्दुल सत्तार आज असं म्हणाले, की "आम्ही निवडणुकीच्या दरम्यान आमच्या जाहीरनाम्यामध्ये आश्वासन दिलं होतं, प्रसंगी सरकारने कर्ज घ्यावं आणि कर्जमाफी करावी." राज्याचे सहकार मंत्री, लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री बाबासाहेब पाटील यांच्या मते शेतकऱ्यांना नाद लागलाय कर्जमाफीचा. त्याच्या आधी ज्यांची मी अनेक वेळेला मुलाखत घेतली ते माजी कृषी मंत्री श्री माणिकराव कोकाटे हे जाहीरपणे बोलताना कर्जमाफीबद्दल वेगळ्या पद्धतीनं बोलले. श्री मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये जी 75,000 कोटी रुपयाची कर्जमाफी झाली होती, तिथपासून ते ह्या वर्षी 2025 मध्ये आर-बी-आयचा जो अहवाल जो मी तुमच्यासमोर मांडला, तिथपर्यंतचं आकलन केलं तर साधारण असा समज आहे, की कर्जमाफीचा, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा फायदा हा अंतिमतः बँकांना आणि महाराष्ट्राच्या परिप्रेक्ष्यामध्ये सहकारी बँकांना अधिक होतो. आता माझं त्याबद्दलचं काय आकलन आहे ते मी अनेक वेळेला तुम्हाला सांगितलंय आणि अशा वेळेला कर्जमाफी हा इतका महत्त्वाचा विषय असताना, त्याचे राजकीय अंग समोर येत असताना, मला आर्थिकदृष्ट्या आणि त्याचे शेती अर्थव्यवस्थेच्या अनुषंगाने विश्लेषण करण्यासाठी कोल्हापुरात मी असताना नाबार्ड बँकेचे माजी अध्यक्ष श्री यशवंत थोरात सर हे मी माझं भाग्य समजतो की तुम्ही माझ्याबरोबर आहात, कारण इतकं त्याचं विश्लेषण अपेक्षित आहे. तर तुमचं काय मत आहे कर्जमाफीबद्दल? साहेब, जर 2 मिनिटं आपण मला दिले, तर मला असं सांगावं लागणार, की जेव्हा रिझर्व्ह बँकेचा जे गठन झाला होता, तेव्हा ती पहिली सेंट्रल बँक होती, ज्याच्या चार्टरमध्ये ॲग्रीकल्चर क्रेडिटची जबाबदारी त्यांनी रिझर्व्ह बँकेवर देण्यात आली होती. आणि त्या जबाबदारीच्या अनुषंगानं 2 फंड एस्टॅब्लिश केले होते, नॅशनल ॲग्रीकल्चर क्रेडिट स्टेबलायझेशन फंड आणि नॅशनल ॲग्रीकल्चर क्रेडिट लॉंग टर्म ऑपरेशन्स फंड. स्टेबलायझेशन फंडचा हेतू होता की शेतकरी कधी ना कधी पाऊस पडणार नाही, डिफॉल्ट करतील, असं झालं तर त्यांचे शॉर्ट टर्म लोन्सना मीडियम टर्म लोन्समध्ये आणि मीडियम टर्म लोन्सना लॉंग टर्म लोन्समध्ये कन्वर्ट करण्यासाठी तो फंड होता. पण प्रश्न तो नाही. प्रश्न हा आहे की कर्जमाफी केली पाहिजे का नाही, नाही केली तर काय होणार आणि केली तर त्याचे काय दुष्परिणाम आहेत. पहिली गोष्ट एक लक्षात घ्या की ॲग्रीकल्चर इज द रिस्किएस्ट बिझनेस. कारण इनपुट आणि आउटपुटच्या मध्ये परमेश्वर बसलेला असतो. पाऊस येणार, नाही येणार, कमी येणार, उशिरा येणार, पेस्ट अटॅक होणार, गारा पडणार, कुणी सांगू शकत नाही. म्हणून साधारण तुम्ही जर कालावधी घेतली तर 5 वर्षात शेतकरीला 2 वर्ष चांगले मिळतात, 2 वर्ष वाईट मिळतात आणि 1 वर्ष जेमतेम. हा साधारण पॅटर्न आहे. जेव्हा कर्जमाफी सुरुवातीला होणार होती केंद्र सरकारच्या माध्यमातून, तेव्हा मनमोहन सिंगने एकदा सांगितलं होतं की जर तुम्ही लॉंग टर्म इतिहास बघितला ॲग्रीकल्चर क्रेडिटचा, तर दर 10व्या वर्षी शेतकरी 5व्या आणि 10व्या वर्षी कर्जमाफी करावी लागते किंवा कर्जमाफी करण्याचं एक वातावरण तयार होतं. आणि तो वातावरण शेतकऱ्यामुळे होत नाही, निसर्गामुळे होतं. राईट. सो ऑन वन हँड वी मस्ट अंडरस्टँड की कर्जमाफी तेव्हा शेतकरी मागतो जेव्हा त्याला परतफेड करता येत नाही. पूर्वी काय असायचं, जेव्हा शेतकरीला परतफेड करता येत नसायची तेव्हा त्याचा शॉर्ट टर्म कर्ज मीडियम टर्म मध्ये कन्वर्ट व्हायचं, पुनर्रचना करायची. पण कधीतरी एक अशा क्रॉस रोडवर शेतकरी येतोय जेव्हा त्याला नाही करताय, तेव्हा काय करायचं? तेव्हा मला वाटते कर्जमाफी केली पाहिजे. पण मग आता ती परिस्थिती आहे. दॅट इज राहुल द ॲब्सोल्यूट क्रॅक्स ऑफ द मॅटर. की देर इज अ कंडिशन जिथं कर्जमाफी केली पाहिजे. ओके. आणि देर इज अ कंडिशन वेअर तुम्ही पॉलिटिकल गेन साठी कर्जमाफी. ओके. तुमच्या बोलण्याचा अर्थ असा की जिथे नैसर्गिक संकट आहे, कदाचित मराठवाड्यात आता ते जास्त प्रमाणात आहे, परिस्थिती, तिथे तुम्ही ती करायला पाहिजे. पण केवळ राजकीय हितासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर आहेत म्हणून ते करू नये. जी
पण जी. कायदेशीर दृष्ट्या एका राज्याची किंवा तुम्ही अर्थतज्ञ आणि नाबार्ड बँकेचे फॉर्मर चेअरमन आहात, हे कायदेशीर दृष्ट्या शक्य आहे का अशी प्रादेशिक विभागणी करणं? सर, कायदेशीर शक्य आहे का नाही मला माहित नाही. ओके. पण एक शेतकरीचं मुलगा शेतकरीचं नातू असल्या या नात्यानं मी हे सांगू शकतो की हा एक चुकीचा हे एक चुकीची कल्पना आहे की आपण देशासाठी एक पॉलिसी बनवू शकतो. ओके. भारत इतका मोठा देश आहे की वी हॅव टू थिंक ऑफ रिजनल पॉलिसीज, स्टेट पॉलिसीज, आणि जिथं खरोखरच गरज आहे वी हॅव टू इंटरव्हीन देअर. पण हे जरी तत्वतः सांगणं सोपं असेल, प्रॅक्टिसमध्ये करणं फार अवघड होतं. फाईन. अँड देअर फोर कर्जमाफी इज मोस्ट ऑफन मिसयुज्ड. हा माझा मत आहे राहुल साहेब. आता श्री विद्याधर अनसकर यांनी आरबीआय वरती एक उत्तम पुस्तक लिहिलं, ती त्यांची लेखमाला होती आणि त्याच्यामध्ये नाबार्डच्या अनुषंगाने आणि कृषी क्रेडिटच्या अनुषंगाने जे धोरणातलं थोडंसं फ्लक्च्युएशन मला दिसलं त्यांच्या लेखनात. आणि आता तुम्ही जो संदर्भ दिला की मुळात आरबीआयची अशी धारणा होती की अशा पद्धतीनं शेतीला मदतीची कुठे ना कुठेतरी गरज लागेल. पण अलीकडच्या काळातले आरबीआयचे अहवाल जर वाचले, जी. आता जानेवारीत इन्स्ट्रक्शन त्यांनी देऊन ठेवले बँकांना सगळ्या, की कर्जमाफी हा राजकीय भाव असल्यामुळं एकतर तुम्ही ती कर्जमाफी केल्यानंतर ज्या मुदतीत बँकांना ते पैसे देणं अपेक्षित असतं ते राज्य सरकार देत नाहीये. तुम्हाला माहिती की सगळ्या देशातल्या राज्यांची आर्थिक परिस्थिती आज बघितली तर पंजाब पासून ते महाराष्ट्र अपवाद, पश्चिम बंगालपर्यंत आणि केरळपर्यंत सगळी राज्य अडचणीत आलेली आहे. अशा वेळेला एक आरबीआय म्हणून हे बरोबर आहे की अशा पद्धतीने कर्जमाफी देणं? सर, राहुल साहेब, एक नियम आहे. तो नियम असा आहे की गुड पॉलिटिक्स और बॅड पॉलिटिक्स ऑलवेज विन्स ओव्हर गुड इकॉनॉमिक्स. दॅट्स द बेसिक. ते खरंच आहे. हे एक ट्रूइझम आणि खरोखरच होतोय. फक्त भारतात नाही, सगळ्या जगात होतो. माझा वैयक्तिक मत आहे की राज्य सरकारांना एक इंडिपेंडेंट यंत्रणा उभी केली पाहिजे, विच शुड इंडिपेंडेंटली असेस की बाबा इज देअर ए केस फॉर डुईंग कर्जमाफी. हा राजकीय निर्णय होता कामा नाही, हे तांत्रिक निर्णय झाला पाहिजे. आणि त्याच्यासाठी काही निकष असतात. त्याच्यासाठी तुम्ही निकष ठेवा. त्या निकष इफ दे आर सॅटिस्फाईड करा ना कर्जमाफी. कोणी म्हणतोय नाही. पण नुसती कर्जमाफी बिकॉज 4 पाऊस पडले किंवा जास्त पडलंय म्हणून कर्जमाफी करायची, हे कितपत योग्य आहे तुम्हीच सांगा. नाही, पण मग आता तुम्ही कोल्हापुरात राहत आहात आणि तुम्हाला जवळपास महाराष्ट्राचं संपूर्ण आकलन आहे. आता तुम्हाला असं दिसतं की महाराष्ट्रात सद्यस्थितीत कर्जमाफीची गरज आहे? काही जागेवर असेल, Fine. काही जागेवर असेल, काही जागेवर कर्जमाफी पूर्णपणे करण्याची गरज आहे, काही जागेवर नाही. पण आपल्याला हे डिस्टिंग्विश करायला एक मशिनरी तरी पाहिजे का? सहमत आहे मी तुमच्याशी. वी कॅनॉट हॅव वन कॅप विच फिट्स एव्हरी हेड. आणि मग चुकीची माणसं त्याचा फायदा घेतात, चुकीची संस्थांना फायदा मिळतो आणि खरे शेतकरी होते तिथंच. 75,000 कोटी रुपयाच्या तेव्हाच्या कर्जमाफीचं तुमचं आजचं आकलन काय? साहेब, मनापासून मला असं वाटतं की कधीही आपण टेक्निकली साऊंड बेसिसवर कर्जमाफी केली नाही. 75,000 करोड केले होते तेव्हा देखील आम्हाला फार मोठ्या क्षेत्रफळात कर्जमाफी करावी लागली आणि तिथं देर वॉज ए लॉट ऑफ क्रिटिसिझम लेटर की बाबा हा, there was a lot of criticism later. So the question is, let me submit to you, sir. कर्जमाफी करू नये ह्याच्या मी विरुद्ध आहे. करावी, पण ते कशी करावी आणि त्याच्यासाठी कुठले निकष पाहिजे आणि कुठली यंत्रणा पाहिजे आणि कितपत राजकीय दखल पाहिजे त्याच्यात, ह्याच्यावर जोपर्यंत सविस्तर चर्चा होत नाही
तोपर्यंत आपण नुसतं एक क्रायसिस पासून दुसऱ्या क्रायसिसवर जाणार अँड वी विल नॉट बी एबल टू हॅव एनी मिनिंगफुल दिस थिंग. आता बघा तुमचे एक मिनिस्टर म्हणतात त्यांना नाद लागलाय, एक मिनिस्टर म्हणतात आम्हाला केलं पाहिजे. आता एका राज्यात जर दोन माणसांचा मतभेद असा आहे तर कसं होणार? इट शुड बी अ टेक्निकल मॅटर सर. पण एक अर्थतज्ञ म्हणून तुम्ही तुमचं वैयक्तिक मत दिलंच आहे. दोन गोष्टी ह्या परस्पर विरोधी नाहीयेत का? एकीकडे लोक कल्याणकारी राज्याची भूमिका तुम्हाला मांडायची आणि शेवटी लोकच महत्वाचे तर शेतकरी प्रथम स्थानी आपण मानू. दुसरीकडे जे जागतिकीकरणाचा अभ्यास करताना आणि खास करून भांडवलशाही व्यवस्थेचं ज्यांचं खूप मोठं समर्थन आहे ते कधीच कर्जमाफीला अनुकूल मत देत नाही नाही. मी आय एम नॉट इन अग्रीमेंट विथ दॅट. माझा विश्वास आहे. हम्म. साहेब हे बघा राहुल साहेब, शेतकरी तुमचा कर्ज परत न करून त्याला काय मिळणार आहे? जर त्याने तुमची कर्ज बुडवला, पुढच्या वर्षी कुठून त्याला कर्ज मिळणार आहे? फार्मर वॉन्ट्स टू रिपे. आपण एक वातावरण तयार केलंय जिथं फार्मरला आता असं वाटतंय की जर मी नाही रिपे केला तर काय होणार नाही. तर बेसिक कल्चर काय पाहिजे? बेसिक कल्चर पे करायची पाहिजे. अपवाद काय पाहिजे की जर नाही मिळालं तर मला माहित आहे की सरकार माझ्या मदतीला येणार. आज आपण एक वातावरण क्रिएट केलंय जिथे शेतकरीला असं वाटतं की हे माझा जन्मसिद्ध हक्क आहे, विच इज रॉंग. विच इज रॉंग. हे त्याचा जन्मसिद्ध हक्क नाही. पण मग असं वातावरण तयार करणं शक्य आहे साहेब? असं वातावरण मला वाटत नाही तयार होणार. कारण इंडस्ट्री आणि हे मी त्यावेळेचे अर्थमंत्रींना सांगितलेलं की साहेब तुम्ही शेतकरी शेतकरी नेहमी म्हणताय की परतफेड करत नाही, हे करत नाही, तुमची इंडस्ट्री काय करते? त्यावेळी मलयाचा केस चालू होता. मी त्याला सांगितलं इतके 1000 कोटी त्या माणसाला बुडवले आणि कुणी आवाज करत नाही आणि शेतकरी 5,000 कर्ज परत करत नाही आणि वी आर मेकिंग सच अ लॉट ऑफ सॉंग अँड डान्स. हे कुठं न्याय आहे? पण ही जी तुमची मांडणी आहे ही साधारणपणे अलीकडे शेतकरी हिताची मांडणी करणाऱ्या बहुतेक लोकांना जवळची वाटणारी मांडणी आहे की इंडस्ट्रियलिस्ट हजारो कोटी रुपयाची कर्ज बुडवतात त्याचं काहीच नसतं. सो इट इज हा लॉजिक चुकीचा आहे. जो लॉजिक मी आता मांडलाय ना तो लॉजिक चुकीचा आहे की तो करत नाही म्हणून तोही करू नकोस आणि सगळ्यांना आता कर्ज परतफेड करायची नाही. हा चुकीचा आहे. पण माझा सांगण्याचं काय मत आहे की वी शुड हॅव द सेम रिजिड स्टँडर्ड फॉर इंडस्ट्री लाईक फार्मर्स. नाहीतर तुम्ही कर्ज म्हणूच नका ना त्याला. कर्ज म्हणलं की परतफेड केली पाहिजे आणि जर तुम्ही म्हटलं परतफेड करायची नाही मग तो कर्ज नाही. देन इट इज अ ग्रांट, इट इज अ गिफ्ट. तुमचं तेलंगणा मॉड्यूल बद्दलचं काय मत आहे? कारण ते मॉड्यूल हे 2 निवडणुकांमध्ये राजकीय दृष्टीने पण त्यांना यशस्वीरित्या राजकीय यश मिळवून दिल्यानंतर असं म्हटलं गेलं की राष्ट्रीय पातळीवरती सुद्धा याच्या रिप्लिकाज यायला हव्या. एकरी तुम्ही एक सर्टन लमसम अमाऊंट देऊन टाका. तुम्ही पीक विम्याचा विचार करू नका. दुष्काळ पडतो की नाही त्याचा विचार करू नका. दरवर्षी ही मदत तुम्हाला मिळेल. व्हॉट इज युअर टेक ऑन दिस? It is a dangerous philosophy, sir. It is a dangerous philosophy. Because राहुल साहेब, जोपर्यंत पैसा बँकेच्या माध्यमातून जातो तोपर्यंत तो पैसा इंडस्ट्रियलिस्टचाही नाही आणि शेतकरीचाही नाही. तो पैसा लोकांचा आहे. तो पैसा बँकांचा नाही. बँक तो पैसा लोकांच्या ठेवीमधून आणतात आणि जोपर्यंत तो पैसा बँकांचा आहे तोपर्यंत परतफेड केली पाहिजे. तुम्हाला जर शेतकऱ्यांची तशी मदत करायची असेल, लेट इट बी अ चार्ज अगेन्स्ट द स्टेट बजेट. बट इफ इट इज पब्लिक मनी देन यू हॅव पब्लिक अकाउंटेबिलिटी. जर पब्लिकचा पैसा आहे, लोकांचा पैसा आहे, देन यू ओ द पीपल एक्सप्लेनेशन की बाई काय केलंय आम्ही तुमच्या पैशाचा. लोकांच्या पैशाशी खेळू शकत नाही. राज्य सरकारांना कर्जमाफी अशी करायची असेल त्याला आपल्या बजेटमध्ये देऊ द्या ना.
आता तोही पैसा पुन्हा करदात्याचाच असणार आहे. हा, आता ते म्हणतात बँकांना देऊ दे आधी, मग आम्ही तुम्हाला परत देऊ. हम्म. मग केव्हा परत देतात, काय होते, कुणाला देतात, सो इट बिकम्स अ मेस. राहुल साहेब, माझे पुढचे दोन प्रश्न आता मी ज्या राज्याचं उदाहरण देणार आहे त्याच्यावरती अवलंबून आहे, जी. आणि ते उदाहरण आहे पंजाबचं. जी. पंजाबमध्ये मी अनेक वेळेला गेलेलो आहे. पंजाबची अर्थव्यवस्था, पंजाबमधले सामाजिक प्रश्न मला माहिती आहे. मधल्या काळामध्ये कृषी विषयक 3 कायदे आल्यानंतर पंजाबचा सखोल अभ्यास मी केला आणि माझ्या असं लक्षात आलं की ज्या राज्याचे शेतकरी या कृषी कायद्याला विरोध करतायत, मुळात त्यांना एक वेगळ्या पद्धतीची सवय लागली. पंजाबमध्ये शेतकरी हा घटक डोळ्यासमोर ठेवून ते किती मोठ्या प्रमाणामध्ये पाणी उपसत आहेत, किती मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना वीज पूर्ण मोफतच आहे, आणि राज्य सरकारनं एमएसपीच्या माध्यमातून आपली क्षमता आहे की नाही हे विचार न करता जवळपास 31,000 कोटी रुपयाची दरवर्षी खरेदी करायचं ठरवलेलं धोरण आहे त्यांचं. एंड रिझल्ट असा आहे की मी जेव्हा बंगालचा अभ्यास करतो, त्यांच्या आर्थिक स्थितीचा, केरळचा करतो आणि पंजाबचा करतो, तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की अत्यंत होपलेस अर्थविषयक धोरणामुळं, सॉरी टू से, हे राज्य पूर्णपणे रसातळा गेलेली आहे. तुम्ही नाबार्डचे अध्यक्ष होतात आणि तुम्हाला सगळ्या देशाचं आकलन त्या त्या वेळेला करायला मिळालेलं आहे. तुमचं अशा विषयक धोरणाकडं की सगळं मोफतच द्यायचं आहे आणि एमएसपीच्या माध्यमातून सगळी खरेदी करायचं, ह्या धोरणाकडं जर पंजाबकडून तुम्ही स्पेसिफिक काही तुम्ही बघितलं असेल तर मॉन्टेक सिंग अहलवालीने त्याच्यावरती दीर्घकालीन लिखाण केलेलं आहे, तर त्यांचा अहवाल पण आला होता, पंजाब स्पेसिफिक अहवाल होता. तुमचं काय मत आहे अशा धोरणावर? साहेब, what you say I agree with that. We cannot give free to the farmers. पण प्रश्न पुन्हा तोच. व्हॉट इज युअर एक्झॅक्ट क्वेश्चन? माझं हे म्हणणं आहे की सगळ्या गोष्टी फ्री देऊन नाही 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 नाही. सी, तर आता कुणी महाराष्ट्रात सुद्धा वीज मोफत कुणी मागितली See. नव्हती आपल्याकडे, फक्त वेळेवर द्या असं म्हणणं होतं लोक शेतकऱ्यांना. हा, मी स्वतः शेतकरी, त्यामुळे मला माहिती आहे तिथे शेतात तुम्ही 8-8 तासाच्या पाळ्या घालता, रात्रीची जाऊन वीज द्यायला. एकेकाळी जेव्हा ऍटलिस्ट मी नाबार्डचा चेअरमॅन होतो तेव्हा शेतकऱ्यांची मागणी होती, आम्हाला फुकट नको आहे पण आम्हाला वेळेवर पाहिजे, आम्हाला वेळेवर पाहिजे. ते आम्ही द्यायला तयार नव्हतो किंवा देऊ शकत नव्हतो त्यावेळी. पण देर इज ए केस टू डिस्टिंग्विश बिटवीन गव्हर्नमेंट सपोर्ट फॉर ऍग्रिकल्चर and banking support for agriculture. राईट? जर सरकारला वाटला की त्याने बँकला सपोर्ट करायचा असेल तर ते सरकार ज्या माध्यमातून पैसा उभा करते त्या माध्यमातून करून बँक शेतकरीला दिलं तर माझी काय हरकत नाही. ते चांगलं आहे का वाईट आहे हा भाग वेगळा आहे. अकॉर्डिंग टू मी इट इज बॅड. पण बँकेचा जोपर्यंत प्रश्न येतो तोपर्यंत, as I said, it is a matter of depositors' money and it is not correct that we should play with that. असं मला वाटतं. मग आता माझा प्रश्न पुन्हा, मी जे आधी म्हणालो की माझे 2 प्रश्न पुन्हा त्याचे. दरवर्षी आम्ही बातम्या करायचो की नाबार्डचा आउटलेट इतका आलेला आहे ग्रामीण भागासाठी, तर नाबार्डनं अशा काय गोष्टी केल्या होत्या की ज्यातनं सस्टेनेबिलिटी येणं अपेक्षित होतं ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये, आणि ती खरोखर आली आहे, आणि नसेल आली तर का नाही आली? साहेब हे बघा, इट्स अ गुड क्वेश्चन. जर आपण फक्त ऍग्रिकल्चरचा बोललो, नॉट अलाइड ऍग्रिकल्चर, पण जर ऍग्रिकल्चरचा बोललो, 80% आमची जमीन 1.5 हेक्टरच्या खाली आहे. आपण शिक्कस्त जर इरिगेशन पोटेन्शियल रिलीज केला तर 50% पेक्षा जास्त जमिनीला आम्ही भिजवू शकत नाही. देअरफोर बाय लॉजिक half of our agriculture has to be dryland, कोरडवाहू शेती. पहिली जी ऍग्रिकल्चर रेव्होल्युशन तुम्ही देशात आणली तो ऍग्रिकल्चर तिथं आणली जिथं पाणी होतं. दुसरी ऍग्रिकल्चर रेव्होल्युशन जर तुम्हाला आणायची असेल तर तिथं आणावी लागेल जिथं कोरडवाहू शेती आहे. कडधान्यात आणावी लागेल, सोयामध्ये आणावी लागेल, इतर क्रॉप्समध्ये आणावी लागेल. हे नाबार्डच्या लक्षात आलं
आणि म्हणून नाबार्डनं कोरडवाहू शेतीवर बराचसा काम केला. त्याचबरोबर नाबार्डला हे लक्षात आलं, की ॲग्रीकल्चर जेव्हा मी नोकरीत गेलो, तेव्हा 90% ऑफ फार्मर्स इन्कम केम फ्रॉम ॲग्रीकल्चर. आज लेस दॅन 40% कम्स. आज अलाइड ॲक्टिव्हिटीजमध्ये दूधमधनं येते, कुक्कुटपालनमधून येते, तर कोणतरी मुलगा शहरात काम करतोय, त्याची रेमिटन्समधून येते. So the pattern of agricultural income also has changed now. My feeling is that NABARD was successful in providing a great deal of support for agricultural production. आत्ता तो प्रोडक्शनचा सपोर्ट कसा दिला पाहिजे ह्याच्यावर आपण पुन्हा विचार केला पाहिजे असं मला वाटतं. सपोज तुम्ही राज्य सरकारचं किंवा केंद्र सरकारचं धोरण ठरवण्याच्या महत्वाच्या भूमिकेत आहात. फॉर दॅट मॅटर तुम्ही अर्थमंत्रीच आहात असं आपण गृहीत धरू. अशा वेळेला महाराष्ट्र तुमच्या डोळ्यासमोर आहे. कारण आता काय झालं की अर्बनायझेशन मोठ्या प्रमाणात झालंय आणि विजिबल दिसणारे मोठे इन्फ्राचे प्रोजेक्ट मुंबई पुण्यासारखे मोठ्या शहरात आहेत. आणि मी आता मध्यंतरी मुख्यमंत्र्यांना हा प्रश्न विचारला की तुमचं खरोखर ग्रामीण महाराष्ट्राकडे लक्ष आहे का? भलेही जीडीपीतला आता ऍग्रिकल्चरचा वाटा कमी झालाय, पण डिपेंडन्सी तेवढीच ऑलमोस्ट 50-55. पॉप्युलेशन तर डिपेंडेंट आहे ना. ऑब्विसली. तर तुम्ही जर अर्थमंत्री आहात किंवा धोरणकर्ते आहात, तर तुम्ही महाराष्ट्र डोळ्यासमोर ठेवून काय कराल की ज्यामुळे असं वाटतं तुम्हाला? कारण दिशा देण्याची महाराष्ट्राला खरंच गरज आहे. And it's not hypothetical question. Sir, I would do three things. Hmm. I would immediately create a high-powered commission for dryland farming. ओके. कोरडवाहूसाठी एका मंडळाची गरज आहे. I would immediately do that. Hmm. And I would staff it with not old people like me, Hmm. but young technical टेक्नोसॅप. technoscience. That's one thing I would do. Hmm. Second, I would focus on fruits and vegetables. Third, हार्वेस्टिंग और आफ्टर हार्वेस्टिंग बोथ. both. Both. Third, I would focus not so much on sugar ओके. as a matter of fact, I feel, Rahul Sahib, that the name sugar factory should be changed to power factory or ethanol factory or काही करा. पण हे जे साखर कारखाने आज आमचे डोक्यात बसलेला आहे, Hmm. ही एक क्रॉप 60% आमचं पाणी खाते Hmm. महाराष्ट्राचा. Hmm. So we need to defocus on sugar. We need to focus more on fruits and vegetables. We need to focus on कोरडवाहू. And we need to see की आम्ही ऑल्टरनेटिव्ह क्रॉप्स जो शुगर केनला लावू, त्याच्यासाठी आम्ही सरकारची MSP कसं त्यांना देऊ शकू. Hmm. आय रिमेंबर वन्स आपण पंजाबचा गोष्ट सांगितली. मी एकदा पंजाबला गेलो होतो, मुख्यमंत्रींना बोलवलं आणि मी त्यांना सांगितलं की साहेब तुमचं वॉटर टेबल इतका खाली आलेला आहे, Hmm. किती दिवस चालणार आहे? तर म्हणले काय तुमचं काय सुझाव आहे? म्हणलं साहेब वाय डोंट वी डू कडधान्य का करत नाही आपण? ते म्हणले मी उद्या करतो म्हणले थोडं. व्हीट अँड राईसला सोडून. गिव्ह मी दी MSP. Hmm. तुम्ही मला माझ्या शेतकरींना जर त्याने कडधान्य लावला तर द्याल का? आणि ती उत्तर होता नाही देणार. पण आज मला वाटते MSP आपण पुन्हा बघायला पाहिजे. हे शेतकरीला वाजिब दर मिळणं राहुल साहेब जास्त महत्वाचं आहे. अँड वी हॅव टू टेल हिम की बाबा हाऊ टू रिअलाइन हिज ॲग्रिकल्चर प्रोडक्शन. Right. माझा शेवटचा प्रश्न की राजकारण हे आता अविभाज्य भाग आहे म्हणून, आणि ते काही आता आपल्याला सोडून चालणार नाही. तुम्ही सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत प्रत्येक ऍक्टिव्हिटी आपली इच्छा असो किंवा नसो ती राजकारणाची निगडीत झालेली आहे. अशा वेळेला विद्यमान महाराष्ट्राचं जे राजकारण आहे ते पूर्णपणे महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीनं काम करतंय असं तुम्हाला वाटतं? करावा, हं. करायला पाहिजे. पण तुम्ही मला प्रश्न विचारलाय ते करतंय का नाही? हां. नाही. तुम्ही मला विचारला का करत नाही, Hmm. मी फक्त ॲग्रिकल्चर बद्दल बोलू शकतो.
मी ऍग्रिकल्चर बद्दल एवढंच बोलू शकतो की महाराष्ट्र सरकार ऍग्रिकल्चरसाठी एक बजेट दरवर्षी आणली पाहिजे. की आमचे इतके शेतकरी आहे, ज्याप्रमाणे तुम्ही रेल्वे बजेट करताय त्याप्रमाणे ईच स्टेट गव्हर्नमेंट शुड हॅव अन ऍग्रिकल्चर बजेट, की ह्या वर्षी आम्ही शेतीसाठी किती कर्ज देणार, किती हाऊ मच वी आर गोइंग टू इन्व्हेस्ट इन ऍग्रिकल्चर अँड वेअर अँड व्हॉट आउटकम. What I want state government to do is not to give free electricity, but to give capital formation in agriculture. I want markets, I want rural roads, I want small rural markets, small air conditioners, small um, uh, कोल्ड स्टोरेज. cold storages. आपल्याला ऍग्रिकल्चर, महाराष्ट्राच्या ऍग्रिकल्चर मध्ये वी हॅव टू, गव्हर्नमेंट शुड इन्व्हेस्ट इन रुरल इन्फ्रास्ट्रक्चर, रुरल रोड, रुरल मार्केट्स जिथं सामान विकता येते, रुरल कोल्ड स्टोरेजेस अँड रोड्स विच विल टेक देम टू द नियरेस्ट एअरपोर्ट. Look at the roads in Kolhapur. Anyway, that's a different issue. So this is one thing I want them to do. Second, then I want them to focus on post-harvest fruit and vegetables. 3, कोरडवाहू शेती. ही जर 3 कमिशन्स त्याने नेमल्या आणि चांगली माणसं ह्या कमिशन्सवर नेमल्या, माझी खात्री आहे की वी विल बी एबल टू सिग्निफिकंटली चेंज द डेस्टिनी ऑफ फार्मर्स. काही प्रेक्षकांना असं वाटलं असेल की हा जो शेवटचा प्रश्न विचारला तो त्याला इंग्रजी भाषेमध्ये जो लोडेड आहे असा असेल, पण तसा नाही आहे. कारण त्याची सुरुवात मी पहिल्या 3 उदाहरणातून केली होती. राजकीय मतं जी व्यक्त होत आहेत त्या परिपेक्षातच महाराष्ट्रातला प्रत्येक धोरणात्मक निर्णय होताना दिसतोय, तुम्हाला आवडो किंवा न आवडो. म्हणजे विकासाची कामं सुद्धा आपल्याला राजकीय दृष्ट्या किती फायदेशीर ठरतील या दृष्टीनं होत आहेत आणि त्याला कोणताही राजकीय पक्ष अपवाद नाही. आणि म्हणूनच मी श्री यशवंतराव त्यांच्याकडनं हे मत तुमच्यासमोर आणलं. मला खात्री आहे की या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याही मताला काहीतरी चालना मिळाला असेल आणि धोरणकर्ते तर आमच्या या मुलाखती बघतच असतात, इन्क्लुडिंग मुख्यमंत्री. कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, कोल्हापूर.